पुणे परिसरात धो-धो पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणची धरणं भरून झाल्यानंतर उजनीमध्ये पाणी येत राहते. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना उजनी धरणाची निर्मिती झाली. यावेळी अनेक गावं विस्थापित झाली. या लोकांना पुनर्वसनही करण्यात आलं. उजनी धरणात पाणी जास्त झाल्यानंतर नीरा भीमा नदीला पाणी सोडण्यात येतं. पावसाळ्यात जसा पाऊस पुणे विभागात पडेल तसं पाण्याचं नियोजन केलं जातं. धरणाच्या पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यानंतर प्रशासन सुद्धा खडबडून जागं होतं. नदीकाठच्या वाड्यावर त्यावर निरोप दिला जातो. पाणी सोडण्यात येणार आहे म्हणून त्यावेळी लोक मिळेल तिथे आसरा घेत आपला सर्व संसार एकतर शाळेच्या परिसरात किंवा मिळेल त्या ठिकाणी थाटतात. असाच एक प्रसंग. लहान बाळाला घरी ठेवून आई तालुक्याच्या ठिकाणी गेली होती. तिला 2 मुलं होती. एक मुलगी 7 वर्षाची. ती आजारी पडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि एकीकडे घरी लहान बाळ सासूबाईकडे ठेवून हे दोघेही दवाखान्यात आलेले. दवाखान्यातच वेळ झाला. घरी जायला उशीर झाला. दिवस मावळला होता. आता घराकडच्या लहान बाळाचं रडणं तिच्या कानी पडत होतं. लहान बाळाच्या व्याकुळतेने ती घरी जायला निघाली. सासरे यांना दवाखान्यातच बसवून ती घरी निघाली. तिची बहीण त्या 7 वर्षाच्या मुलीसोबत राहिली होती. भीमा नदीला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आलं होतं. बंधाऱ्याजवळ येईपर्यंत पाणी पुलापर्यंत आलं होतं. त्यावेळी 6 वाजले होते. काही लोक ओरडत होते, "ओहो, जाऊ नका आणि खूप पाणी आहे, तुम्ही मध्येच अडकाल." पण आईची बाळापोटची माया तिला शांत बसू देत नव्हती. अखेर नवऱ्याला म्हणाली, "माझं बाळ पलीकडे रडत आहे. त्याला सकाळपासून दूध पण पाजले नाही." असा आरडाओरडा करत बंधाऱ्यावरून पुढे चालत मध्यभागी गेली. नवरा नको नको म्हणत होता. दुसऱ्या मार्गाने जाऊया म्हणत होता. पण त्याचं तिनं ऐकलं नाही. नवरा पण तिच्या पाठोपाठ निघाला. मध्यभागी गेल्यानंतर अचानक पाणी वाढले आणि ते दोघेही त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. एकीकडे बाळ आणि एकीकडे हॉस्पिटलमधली तिची 7 वर्षाची मुलगी. असा सर्व संसार सोडून ते दोघेही कायमचे पाण्याच्या प्रवाहात बुडाले. ग्रामस्थ खूप हळहळले. सर्वांना त्या घडलेल्या प्रसंगाचे दुःख होत होते. यातून एवढंच शिकायला मिळतं की कितीही हृदयद्रावक स्थिती आपल्या समोर येऊन उभी असेल तर त्यात न डगमगता योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.